नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। ग्रामीण भागातील शिक्षणाचा झाला बट्ट्याबोळ। पुसदपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिलवाडी या आदिवासी बहुल गावामध्ये वर्ग 1 ते 7 पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून पटावर विद्यार्थी संख्या 54 आहे, तर हजर फक्त 15 ते 16 विद्यार्थी होते। त्या ठिकाणी 4 शिक्षक असून शिक्षक वेळेवर शाळेमध्ये येत नसून तेथील विद्यार्थ्यांना अबकड सुद्धा येत नसल्याचे दिसून आले। त्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिलवाडी या ठिकाणी वर्ग 1 ते 7 मध्ये 54 विद्यार्थी विद्यार्थिनी पटावर असून 15 ते 16 विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते। त्यांना साधे मराठी अक्षर सुद्धा वाचता येत नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अतिशय अंधकारमय असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। जिल्हा परिषद शाळेमध्ये गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी सर्वांचे दुर्लक्ष असल्यामुळे शिक्षक सुद्धा कोणताही ताण घेताना दिसत नाहीत। जिल्हा परिषद शाळा या बंद पडण्याच्या मार्गावर असून शिक्षणाचा दर्जा अतिशय खालावलेला आहे। मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांच्या पालकांकडून टीसी साठी 200 रुपये घेतल्याचे तेथील पालकांनी सुद्धा नमूद केले आहे। याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित अधिकारी, शिक्षक यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व विद्यार्थ्यांना शिकवणी लावून त्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावणे अतिशय गरजेचे आहे। लाजू नको, आरामशीर। हो, कविता पाठ पाठ आहे कोणती? हे का? नाही, हे वाच नाही, जरा वाचून पाठ करली नाही। अरे वाचायला काय अडचण आहे तुला? हे हे काय अक्षर काय आहे? प्रयत्न करणं अक्षर काय आहे? वाच ना, वाच, आरामशीर वाच, काही घाबरू नको, वाच। शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली, चढविल्या झुली येणेदार। आता वाच। शिंगे त्याच्यावर बोट ठेव, कोणतं आहे ते? शिंगे पूर्ण नाव? कार्तिक विठ्ठल टाकोरे। वर्ग 6वा। राहणार चिलवाडी, 6वा वर्ग। तुझं नाव काय बेटा? सूरज श्याम मोगे। सूरज श्याम मोगे। युवराज वर्ग 7वा। 7वा। हे बघा, कालचा 20/8/24 त्याच्या आधीचा पण आहे अभ्यास। हे HW घरी करण्यासाठी दिलेलं होतं सर। हा सर रोज 10 गणित बेरजेचे। हे बघा 20/8/24 सर 5 वेळेस यांना म्हणजे 12 खडी जी आहे घरून करून आणायला सांगितलं। काल हे 3-1-31 घेतलेलं आहे सर यांचं। हे बघा गुणाकार, एक अंकी गुणाकार आत्ताशी शिकवला आहे यांना। हे 1-1-11 असं म्हणून घेतलेलं आहे सर यांच्याकडनं। हे प्रकारे हे बा ABCD मी 5 वेळेस म्हणून लिहून घेतली, म्हणून घेतली, कारण एखादं लेटर जर काढला आता ही जशी स्पेलिंग दिली आहे तर त्यांना हे शंकर चतुर राठोड, मी मुख्याध्यापक चिलवाडी। मी या शाळेवर गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये जॉईन झालो आणि इथं माझ्याकडे 6वी 7वीचे 2 वर्ग होते। शाळेचा प्रभार सांभाळून, BLOचा प्रभार सांभाळून मी 2 वर्गाचं प्रभार माझ्याकडे होते। इथे गणितासाठी शिक्षक नव्हतं, सामाजिक शास्त्र शिकवणारा शिक्षक नव्हता आणि मुलांची अतिशय शिक्षणामध्ये पाहिजे तशी प्रगती नाही। शिक्षक नसल्यामुळे शिक्षणाचा खोळंबा झाला। सर, एकूण तुमची पटसंख्या वर्ग 1 ते 7 वर्गवार सांगायची? 1 ते 8 वर्गवार सांगायची। हो। वर्ग पहिला
8. वर्ग दुसरा 10. 10. वर्ग तिसरा बातमीला 11. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या वर्ग घडामोडी चौथा बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी 8. न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. वर्ग पाचवा 3. वर्ग सहावा 10. वर्ग सातवा 4. सर आज रोजी किती विद्यार्थी होते? हा? आज रोजी म्हणजे किती विद्यार्थी हजर आहे? आता आम्ही हजेरी घेस वर्गात गेल्यावर पण सर आता एकूण विद्यार्थी आहेत आपल्या पटसंख्या संपूर्ण वर्ग 1 ते 8. वर्ग 1 ते 8 आहे ना आपल्या. विद्यार्थी संख्या आहे 54. तर हे तुम्ही वर्ग 6-7 ला शिक्षण म्हणजे आता या विद्यार्थ्यांना शिकवता कसं? हां, यांना आम्ही मॅडम कालपासून 8 दिवसापासून आलेले आहे. नवीन मॅडम त्यांचं नाव त्यांचं नाव आहे यादव मॅडम आहे, जयश्री यादव. तर आता हे तुम्ही वर्ग तुमच्याकडं आणि मॅडमकडं कोणत्या वर्गाला शिकवण्याचं आहे? माझ्याकडे 6वा वर्ग आहे, 7वा वर्ग आहे माझ्याकडे, आणि आता मॅडमकडे मी 6वा वर्ग दिलेला आहे. 6वा वर्ग. आता 6व्या वर्गात एकूण विद्यार्थी किती? 6व्या वर्गात एकूण 10 विद्यार्थी आहे आणि 7व्या वर्गात 4 विद्यार्थी आहे. 8वा तर नाही. तर आता हे 10 विद्यार्थी तुम्ही हे सर्व एकत्र बसवता पूर्ण विद्यार्थी? हे 6वी 7वीचे पोरं एकत्र का बसवतो आम्ही? हो, पहिलेपासून एकत्रच बसवतो, एकटा असल्यामुळे. हो, बरोबर. हो. त्यांना बेसिक जे पाहिजे शिक्षण, ते बेसिक शिक्षण त्यांना नाही आहे. त्यामुळे आम्ही त्यांची एकत्र बसून तयारी करून घेतो. सर या विद्यार्थ्यांचं खरोखर प्रगती होईल, हे समोरच्या पटलावर टिकतील. आता हे गाव संपूर्ण आदिवासी बहुल आहे आणि या विद्यार्थ्यांना जर या पद्धतीचं शिक्षण मिळत असेल, मग या जिल्हा परिषद शाळेमध्ये पालक का विद्यार्थ्यांना टाकतील? हे कष्टाचा पैसा घेऊन जे आता हे प्रायव्हेट शाळा झाल्या 40-50 हजार रुपये भरून पहिल्या वर्गापासून, आता याच्यासाठी हे उदासीन धोरण शासनाचं आहे. आणि शिक्षक आता शिक्षक करणार का? एक शिक्षक असेल, वर्ग त्याच्याकडे एवढे असले, ते विद्यार्थ्याला शिकवणार कसा? नाही, पण ते कसं आहे, शिक्षक निर्धारण जे असते ते विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर असते. बिलकुल विद्यार्थ्याच्या पटसंख्येवर. आता मी 30 सप्टेंबरला इथे एक्सेस होऊन जातो मी, आणि मी इथून चालला जातो, कारण पट कमी असल्यामुळे मला ठेवणार नाही इथं, तुम्हाला जावं लागेल. हां, पट कमी आला ना. अच्छा. तर सर आज रोजी एकही शिक्षक 10:30ला आलेले नाही आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? आता तुमच्या समोर आम्ही आलो 10 मिनिटं, म्हणजे 10:40ला आलो शाळेमध्ये. 10:40ला शाळेमध्ये आलो तुमच्या समोर. ते 10:40 मला झाले नसते, कारण मला स्टेशनरी घ्यायसाठी मी दुकानात फिरत होतो. मला स्टेशनरी घ्यायची होती शाळेची, त्यासाठी माझे 10 मिनिटं ते गेले. मॅडम बी रोज येत नाही असं पालकांची म्हणणं आहे. हो, हे सत्य आहे, भाऊला सांगितलेलं आहे. लेखी मी ऑफिसला कळवलं त्यांची. मी ऑफिसला हे मॅडम गैरहजर राहते असा मी रिपोर्ट दिला ऑफिसला. लेखी तक्रार दिली मॅडमची मी. हां, माझ्यापासून 10 मी TC मागा आलतो. नाव सांगा. मी राहणार चिलवाडी, संजीव माझी भिसे. माझी ममताची माझ्या मुलीची TC नाही आलतो मी. हा परत TC होती आहे ना, 200 रुपये माझ्याकडून घेतले. हा त्याच्याकडे माझ्याकडे पैसे नसताना वापस गेलो तर डबल आमच्या घरातली मजुरीची आल्या मजुरी येऊन तर 200 रुपये दिले. मग TC दिली आहे ना, TC 200 रुपये घेतल्यावर तोपर्यंत TC दिली नाही माझ्याजवळ. मी रंगराव व्यवहारे, स्थानिक चिलवाडी, सेवानिवृत्त कर्मचारी. आमच्या गावाचे जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी आहे, इथंशी असे एक बऱ्याचशा कंप्लेंट्स येतात की तशी शिक्षक वेळेवर येत नसतात. शिक्षक कर्मचारी देखील वेळेवर येत नसतात आणि आले तरी त्यांच्याकडून सगळी शाळेची स्वतःच त्यांच्या हातात चाबी देऊन ऑफिस उघडवणे, परत झाडझूड त्यांच्याकडूनच करून घेणे. ठीक आहे, झाडझुडीच्या बाबतीत आपला वेगळा प्रश्न राहील. हे आदिवासी बहुल इथले बरेचसे जे लोक आहेत त्यांना या बाबतीत काहीच माहीत नसते. कधी पालक सभा कधी घेतल्या की नाही याच्या बाबतीत शंका आहे. बऱ्याचशा लोकांकडून जिथंशी स्कूल कोड आहे की नाही यांना माहीत नाही, पण
त्यानुसार कुठल्याही प्रमाणपत्राची फी किती घ्यायची, एक माझ्या माहितीप्रमाणे चलान 25 रुपयाचे चलान भरायचे असते, पण हे गरीब लोकांकडून 100, 200, 300 असे मनमानी घेतात आणि त्या पैशाचं काय होते आणि तेही विना पावतीचे. या पैशाचं काय होते याची कोणालाही कल्पना नाही. आम्ही चौकशी केली, EO ऑफिसला केली चौकशी, BRCला चौकशी केली, त्यावेळेस असं समजते की कुठलीही फी आकारण्यात येत नाही, फक्त 25 रुपयाचे चलान भरण्यात येत असते. पण ही तशी दिसते आहे की साधारण गरीब लोकांकडून, ज्याच्या आज काल जी घटना घडली की संजय उमाजी भिसे यांची कन्या जी दिव्यांग आहे आणि तिचा भाऊ देखील दिव्यांग आहे, हे मजूर वर्ग आहे आणि त्याच्याकडून 200 रुपये घेण्यात आलेत, पण या 200 रुपयाची कुठली पावती देखील नाही. आता या बाबतीत आम्ही सरांना चौकशी करू, काय म्हणतात बघू. याला कारणीभूत इथले शिक्षक कर्मचारीच जबाबदार आहेत. कुठलीही सुविधा नाही, शिकवण्याची पद्धत नाही, राजकारणाकडे जास्त लक्ष देतात, शाळेत म्हणजे ड्युटीवर उशिरा येणे, या गोष्टीमुळे तिथं विद्यार्थी संख्या राहणारच नाही ना. आणि त्याच्यातल्या त्याच्यात शहराच्या जवळ असल्यामुळे इथले विद्यार्थी जाण्याला कारण तेच आहे की इथले शिक्षक, इथले जे कर्मचारी आहेत यांच्यावरच डिपेंड आहे की इथले शिक्षक विद्यार्थी संख्या कशी टिकून ठेवायला पाहिजे. पण याबाबतीत त्यांनी कुठलाही विचार केला नाही. आदिवासी लोक आहेत, नासंबंध आहेत, अशिक्षित आहेत, याच्या बाबतीत याचा गैरफायदा घेऊनच हे लोक दिन जाव पैसा हो एवढंच कार्य करतात. विद्यार्थ्याच्या शिक्षणाकडे कुठल्याही पद्धतीचं लक्ष नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे. एकमत लाईव्ह न्यूज मराठी, पुसद. बातमीला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.